हिरो फुटली बबडू, अरे केवढा पसारा करून ठेवलायस राजा, काय रे हे? हा, आता मोठा झालायस की नाही तू? इकडे माझ्याकडे बघ, हे बघ. आता तू बिग बॉय झालायस राजा, हे असं नाही करायचं. आईला मदत करायची पसारा आवरायला. मी नाही तुला मदत करणार, मी फक्त पसारा करणार आहे. गुड मॉर्निंग नवरे. इट्स नॉट गुड मॉर्निंग. सो तू खूप बॅड आहेस. तू मला पुन्हा एकदा टाकून बोललास. तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू मला काल म्हणालास की तुझं माझ्या बरोबर असणं तुझी चूक होती. तू खूप रूड वागलास माझ्याशी. सो कसं आहे सर, ती फाईल बाहेर काढणं खूप गरजेचं होतं, नाहीतर सगळे हिशोब बाहेर आले असते. सगळा प्रॉफिट जो आहे ना तो मायनस झाला असता, म्हणून त्या फाईलवर साईन होणं खूप गरजेचं होतं, हे समजून घ्या तुम्ही. कसली फाईल? काय बोलतोयस तू? हो, तेही खरंच आहे. त्या साईनला तसाही काय अर्थच नाहीये, सो डोंट वरी. सो तुझ्या लक्षात आहे ना मी तुला काल काय मागितलं ते? हो. मला तुझ्या बायकोचे डायमंड इयरिंग्स हवेत, जे तू मला अजून आणून नाही दिलेस. तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. सो तू तुझ्या बायकोला काय काय घेऊन देतोस आणि मला काहीच घेऊन देत नाहीस. सर, आपण एक काम करूया का? आपण आज जाऊया आणि एक वेगळी आणि नवीन साईट बुक करूया, चालेल? नाही चालणार. मला तुझ्या बायकोचेच डायमंड इयरिंग्स हवेत. ते खूप एक्सपेन्सिव्ह आणि रिअल दिसत होते. मला तेच हवेत. तू मला शॉपिंगला घेऊन जाशील आणि गोड गोड बोलून चीप इयरिंग्स घेऊन देशील. मला तुझ्या बायकोचेच डायमंड इयरिंग्स हवेत. हा, ओके, तेच फायनल करूया आपण. आता ठेवतो फोन. सो बबडू, ए राजा, चल लवकर चल बाळा. हा, अंघोळ करायची आपल्याला. नाही, मला नाही करायची आंघोळ. मला ते रोज रोज आंघोळ करून बोर झाली. हो, नाही करायची अंघोळ तुला? नाही करायची? नाही करायची अंघोळ? नाही करायची. नाही करायची. शुभ्रा, मी निघतो ऑफिसला. चला बाई, आईंचे कानातले परत द्यायचे राहिले. अगं बाई, कानातलं गेलं कुठे? इथेच तर ठेवलं होतं मी. अगं बाई, कानातलं कुठे गेलं?
हो, ते डील फायनल झालं की आपण पुढची प्रोसिजर सुरू करू. हा, मीटिंग फिक्स झाली ना की मला कळवा. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तुझा ड्रायव्हर कसा नाही अजून? येतच असेल. हो, मी काय म्हणते, तुमच्या रेसिपीजच्या त्या पाणीपुरीची चटणी बनवली होती ना, त्याचे सॅम्पल्स येतात ऑफिसमध्ये. त्याचा टेस्टिंग व्हायचंय. अरे वा. तुम्ही चला ना, म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे सगळं झालंय की नाही तुम्हीच सांगू शकाल. मॅडमचा आदेश आहे म्हटल्यानंतर यायलाच पाहिजे. मी रेडी आहे. शुभम कुठे आहे? शुभ्रा, आई आले हा. शुभ्रा, अगं शुभम कुठे? त्याला सोडायचं आहे ना क्लासला? अहो नाही आई, आज त्याचा ऍक्च्युअली क्लास ऑनलाईनच आहे. हो का? बर, ठीक बरं आहे. शुभ्रा, मी ती पाणीपुरीची चटणी बनवली होती ना, त्याचा टेस्टिंग आहे ऑफिसला. मी तिकडेच जातोय. आल्यानंतर मस्तपैकी पाणीपुरीचा बेत करूया. शुभमला सांगू नको, सरप्राईज देऊया. ओके? काय ग, हरवलीस कुठे? लक्ष कुठे तुझं? काय झालं शुभ्रा? काही प्रॉब्लेम आहे का? आई ऍक्च्युली मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. तुमचे ते कानातले आहेत बघा. अगं ते कानातले आता मी तुला दिले ना, मग ते माझे कसे? ते आता तुझे झाले. आता तुलाच राहू देत ते. खरं सांगू, माझ्यापेक्षा तुलाच छान दिसतात. तुलाच ठेव. चल, मी निघते, उशीर होतोय. चला, येताय ना तुम्ही? तू हो पुढे, मी आलो. हो, पण लवकर या हा, हो, उशीर नको व्हायला. बाबा, आईने मला ते कानातलं दिलं होतं ना, हरवलं बाबा माझ्याकडनं. सापडतच नाही हो कुठे. मला नक्की आठवतंय मी ते ड्रेसिंग टेबलवर ठेवलं होतं बाबा, पण आता दिसतच नाहीये कुठे, सापडतच नाहीये मला. मी काय करू? तू रडतेस कशाला? पण घरातच आहेत ना, मग सापडतील. बबडून इकडे तिकडे टाकले असतील. जरा शांतपणे शोध. ओके? ठीक आहे, मी शोधते परत. नाही हो, सापडतच नाही. रडू सापड. ओके, चल येतो मी. सुझेन डार्लिंग, त्या सोमला घरी बोलवायची काय गरज होती? तू जेलस झालास? बट कम ऑन, हे सगळं मी आपल्यासाठी करतेय ना. हे बघ, जर मी त्याला घरी बोलवलं नाही तर मी त्याचा ट्रस्ट कसा मिळवणार? कानातल्यांपासून तर मी सुरुवात केली. आता त्याच्याकडनं मस्त एक लॅविश फ्लॅट काढून घेऊयात. मग त्या बावळट सोहमकडनं खूप पैसे उकळूयात आणि मग त्याला टाटा बाय बाय बोलून आपण कुठेतरी लांब पळून जाऊयात. असलं भारी डोकं यार तुझं सुझेन. आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू बेबी. पण प्लीज आता निघ ना, तो यायची वेळ झाली. अरे तो कधी टपकेल आणि आपलं हे जे प्लॅनिंग आहे ना सगळं फ्लॉप होईल. प्लीज जा. ओके, जातो मी, पण प्लीज दरवाजा ओपनच ठेवायचा. ओके? हेलो सुजू. ए सुजू, अगं काय झालं? हे सुझी मुंगी माझी, काय झालं? काय झालं एवढं? काय चिड? सो मला आता जगायचंच नाहीये. तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही राहिलं. मी सुसाईड करते. बस. अगं मी इथून उडी मारून जीव देणार आहे आता. सुझान, असं नको करूस प्लीज 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 प्लीज. नाही 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 नाही, ऐक 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 ऐक. अगं नको ना प्लीज ना. आणि हा सुसाईडचा विचार काढून टाक बरं डोक्यातून. माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. मी कसं जगणार तुझ्याशिवाय? सांग. मला नाही माहिती काय मागितलं होतं तुझ्याकडे मी. अगं एक छोटीशी गोष्ट, ती पण तू मला देऊ शकला नाही. तू शांत बस आधी. बस बस बस, शांत बस, शांत बस. हस ना. नाही असणार. हस. नाही असणार. बर, तुला जादू दाखवू? तुला माहिती का, मला मस्त जादू आहे. म्हणजे ना, जो कोणी हसत नसतो ना, त्याची स्माइल माझ्या मुठीत बंद असते आणि ती मूठ उघडली ही स्माइल येणार. बघा चेहऱ्यावर, बघायचंय? आलं की So, you're so sweet.
हॅपी व्हेरी मच. बरं चल आता ऑफिसला जायला उशीर होईल हा. चल लवकर. शुभ्रा, आपण ना रोज असाच पसारा करत जाऊया. किती मज्जा येते. तू उगाच मला ओरडत असतेस. अरे काय रे, काय चाललंय काय? हा सगळं घरभर पसारा करून ठेवलं काय? आणि तुला काय झालं रडायला? आजोबा, माझ्यातून खरंच एक खूप मोठी चूक झाली आहे. आता काय केलंस तू? आईने मला खूप महागातलं खरं कानातलं घातलं होतं, प्रेमाने घातलं होतं अतिशय. पण माझ्याकडून हरवलंय ते. इतकं शोधलं, कुठेच नाही हो मिळत. मी काय करू आता? अगं या घरातली सून आहेस तू, या घरातल्या माणसांना वस्तूंना सांभाळायची जबाबदारी तुझी. अशी जर वेंधळी वागायला लागलीस, अशा वस्तू हरवायला लागलीस तर कसं चालेल? आजोबा, याचा अर्थ या घरातल्या लोकांनी कमावलेल्या पैशाची किंमत नाही तुला. अगं आसावरीने इतक्या प्रेमाने तुला कानात इतक्या महागात आणून दिलं आणि ते हरवलंस तू. मी एक काम करते, मी नवीन कानातलं घेऊन देईन त्यांना. कुठून आणणार आहेस तू? कशी आणणार आहेस तू? सोहमच्या पैशात ना? थोडक्यात आसावरीच्या पैशात ना? आता तुम्हाला सांग, याच कानातल्यांसाठी आसावरीने 2 पैसे खर्च करायचे? काय याचा अर्थ काय? आजोबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शोधते मी ते कानातलं. माझ्याकडे कुठून येणार पैसे? शोधते ते सापडायला पाहिजे कानातले. सांगतोय मी. हा ए तू चल माझ्याबरोबर, त्याला तिचं काम करायचं. चल. तर मग आपलं नवीन प्रॉडक्ट नेहमीप्रमाणे अभिजित सरांनी तयार केलेलं आहे. तुम्ही सगळे टेस्ट करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. वेल, ही माझ्या काही खास हटके रेसिपीज पैकी एक रेसिपी आहे. तुम्ही सगळे प्लीज टेस्ट करा. खूप छान टेस्ट आहे सर. खूपच छान झालंय. थँक्यू. वाव सर, यम्मी, एकदम टेस्टी सर. वाव. थँक्यू मॅडी. तर खरंच म्हणजे हे प्रोडक्ट नक्की आवडेल लोकांना. थँक्स. अप्रतिम. नेहमीसारखंच खूप छान. चल, मला माझी चटपटीत कॉम्प्लिमेंट मिळाली. आता या चटणीचं काय सोपस्कार असतील ते पुढचे तुम्ही करा. मी फक्त या कॉम्प्लिमेंट साठी काम करतो. मला मिळाली, माझं काम झालं. थँक्यू सो मच. खरंच आता अप्रुव्हल आपल्याला मिळालेलं आहे आपल्या सगळ्या टीमकडनं. तर मग आता प्रोडक्शन प्रोसेसला सुरुवात करायला हरकत नाही. काय मॅडम? येस मॅम. आपले जे प्रोडक्शन इंचार्ज आहेत ना, विनोद महाडिक, त्यांना बोलून घे. त्यांच्याबरोबर माझी मीटिंग अरेंज कर. मला त्यांच्याशी बोलायचंय. आणि कम ऑन टीम, चला. अप्रुव्हल झालंय, टेस्टिंग झालंय, आता कामाला लागूया सगळेजण. काय हॅलो. हा महाडिक सर, तुम्हाला मॅमने ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय लगेच. ओके, थँक्यू सर. मॅडम, येस सर. मी हा एक पॅक घरी नेला तर चालेल का? मला बबडूसाठी पाणीपुरी करायची. ऑफकोर्स सर, तुम्हीच बनवलेलं प्रोडक्ट आहे. नाही, तुमच्या मालकीनबाईंना विचारलेलं नाही, ते रागवतील. सर डोंट वरी, मी विचारते. ओके सर, मी येऊ का? मॅम वेट करत असते. हो शुअर. थँक्यू सर. हा बोल शुभ्रा. बाबा, मी खूप शोधलं कानातलं, पण मला खरंच नाही सापडलं बाबा.
बरं बरं, तू शांत हो आधी. नाही हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ते कानातलं खूप महाग होतं का हो? मी आई ना नवीन विकत घेऊन देईन ना. काय बोलतेस तू शुभ्रा? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तू आईंना सगळं खरं खरं सांगून टाक ना, त्या समजून घेतील. बाबा त्या घेतील हो समजून, पण मलाच खूप वाईट वाटतंय हो. आईने इतक्या प्रेमाने घातलं होतं मला ते कानातलं, आणि मी. अगं हो, पण तू काय मुद्दाम केलेलं नाहीस ना. तू काळजी करू नकोस, आम्ही घरी येतो, मग बघू आपण काय करायचं. हा, मी ठेवतो फोन आता. सुजन, येस सर. हे कानातलं तू कुठून घेतलंस ग? सर ते माझ्या बॉयफ्रेंडने मला गिफ्ट दिले. वा, लकी. मलाही माझ्या गर्लफ्रेंडला गिफ्ट करायचंय. आसावरीला ग, ओ म्हणून विचार. सुंदर आहे कानातलं. थँक्यू सर. अरे हा, त्या दिवशी तुझा बॉयफ्रेंड असा निघून गेला, भेट झाली नाही. एक काम कर ना, संध्याकाळी त्याला घेऊन आमच्या घरी ये. पाणीपुरीची पार्टी आहे, दोघे जॉईन व्हा. सर तुम्ही बनवलेली पाणीपुरी म्हणजे अमेझिंग असणार. आम्ही नक्की येऊ. वाट बघ. ओके. हॅलो डार्लिंग, आजचा दिवस आपल्यासाठी खूप लकी आहे. आज सोहम आणि माझं अफेअर त्याच्या घरी कळेल, आणि मग त्याची ती बोर बायको घराच्या बाहेर आणि मी घराच्या आत. म्हणजे आपला सगळा प्लॅन सक्सेसफुल. पण त्यासाठी तुला आज सोहमच्या घरी यावं लागेल माझ्यासोबत. डन? अजून तिखट करा ना. अरे बनाता हूँ. अरे लो तीखा लो जैसी आपकी इच्छा. सर मला शुभ्रासारखी गोडच द्या. होय होय. पण सर खरंच मस्त आले, मजा येते. थँक्यू. अरे मला हेच तर हवं असतं, आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान. चटकदार एकदम मस्त. व्हेरी गुड. थँक्यू. हाँ, ते बस करो, ये मेरे लिए एक और बनाओ. अरे बनाता हूँ. ये बात. अहो तिखट बनवा मला एकदम. आसावरी जपून, तुला ऍसिडिटी होईल बरं. अहो मला काही ऍसिडिटी वगैरे होत नाही. किती दिवसांनी तुमच्या हातची पाणीपुरी खाते. मला एकदम तिखट पाहिजे, मस्त तिखट बनवा. बनवतो. अरे वा तिखट पाणीपुरी. ये तीखा वाला. ये तीखा. लीजिए खाइए. बोले तो क्या हुआ? तिखट है. मुद्दाम करतो ना तिखट दिली मला. अरे दत्ता, तुला जर तिखट द्यायचं असतं तर मी कमी तिखट कशाला दिलं असतं, जास्त तिखट दिलं असतं ना. कसं बोलतो नवरा, माझा जीव घ्यायची इच्छा दिसते तुझी. हे मुद्दाम नाही केलं दत्ता. ती चुकून आसावरीची पुरी तुला आली असेल. तुला माहिती आहे ना आसावरी किती तिखट खाते ती. सगळं माहितीये मला. जाऊ दे, मला तर काही झालं ना तुला सोडणार नाही. मी सांगतोय, माझं जर काही बरं वाईट झालं ना, तुझ्या भूतून मांगडवार बसून लक्षात ठेव. दुसरं काय करतोय सध्या? काय म्हणाल तू? बाबा तुम्ही बसा पहिल्यांदा. मी पाणी देते तुम्हाला. थांबा. हे घ्या पाणी. अहो काय हो तुम्ही, का त्यांना तिखट पाणीपुरी वगैरे देताय आणि चिडवताय? घ्या बाबा. बरं वाटलं? हो. शुभ्रा, तू आता बस, मी देतो तुला. चल. नाही नको बाबा, होऊ दे सगळ्यांचा, मग मी बस. हो दे सगळ्यांचं, बरं काय नाही. चल बस, खायला बस. अगं ये. अगं असं. अरे सुजान, ये. सुजानला मी बोलवलं होतं पाणीपुरी खायला.